आणि यानंतर काही बातम्या सविस्तरपणे पाहूया। बातमी नागपुरातली आहे। नागपुरातल्या उमरेड रोडवर भीषण असा अपघात झाला। या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। ट्रक आणि कार दरम्यान हा भीषण अपघात झाला। जोरदार धडक बसून झालेल्या या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, अतिशय भीषण असा हा अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, गंभीर जखमी आहेत 3 जण। काय नेमकी या सगळ्याबद्दलची माहिती? विशाल, निश्चित अत्यंत भीषण असा अपघात आहे। नागपूर उमरेड महामार्गावर उमरगाव फाट्याजवळ ट्रक आणि टवेरा कारमध्ये जो भीषण अपघात रात्री 11:30 वाजताच्या सुमारामध्ये झाला, त्यामध्ये जागेवर 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 3 प्रवाशांचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे या अपघातामध्ये एकूण मृत्यूची संख्या ही 7 वर गेलेली आहे। यामध्ये एक 7 वर्षाची बालिका देखील गंभीर जखमी आहे, तिच्यावर उपचार सुरू आहे। टवेरा कारमध्ये एकूण 10 प्रवासी होते, त्यापैकी जे 7 लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये एका महिलेचा देखील सहभाग आहे। आणि ही टवेरा कार उमरेडवरून नागपूरकडे येत होती आणि ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झालेला आहे। महत्वाची गोष्ट की अपघात इतका भीषण होता कारण की टवेराचा वेग इतका जास्त होता की अपघातानंतर ती टवेरा पूर्णपणे ट्रकच्या आतमध्ये गेली होती। त्यामुळे 4 प्रवाशांचा तर जागीच मृत्यू झाला। आणि महत्वाची गोष्ट की अजूनही 3 प्रवाशांवर तिथे उपचार सुरू आहेत, त्यामध्ये एका बालिकेचा देखील सहभाग आहे। तर निश्चित मोठा अपघात म्हणावा लागेल। आणि सातत्याने आपण बघतो की ब्लॅक स्पॉटवर सातत्याने वाहतूक विभागाकडनं काम सुरू असतं, मात्र नागपूर उमरेड रोड नेहमी हा अपघाताचं केंद्र राहिलेला आहे ना। परत एका अपघाताने ते सिद्ध देखील केलेलं आहे। बिलकुल तुषार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।